महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल तापत असताना समाजातील सर्व घटक उत्साहाने उमेदवारी दाखल करत आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून तृतीयपंथी समाजातील प्रतिनिधी श्री जावेद पिंजारी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सामाजिक भान असलेले फळे विक्रेता, रांगोळी कलाकार, मेहंदी कलावंत म्हणून ओळखले जाणारे जावेद पिंजारी यांनी आज निवडणूक अधिकारी कागल यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाने दुर्लक्ष केलेल्या तृतीयपंथी समाजाच्या अस्तित्व, हक्क आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहत त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले। आपल्या निवडणुकीच्या अजेंड्यात त्यांनी खालील महत्त्वाच्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे। शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छ व सुरक्षित गटारी व्यवस्था, ग्रंथालय व अभ्यासिका निर्मिती, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, परिसराचा सर्वांगीण सामाजिक व शैक्षणिक विकास। उमेदवारी अर्ज दाखल करताना तृतीयपंथी समाजासह प्रभागातील नागरिकांनी वाजत गाजत मोठ्या उत्साहात सहभागी होऊन जावेद पिंजारी यांना पाठिंबा दिला। या उपक्रमास मैत्री संघटन कोल्हापूर, तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ पुणे विभागाच्या सहअध्यक्षा शिवानीताई गजबर, मंडळाच्या महाराष्ट्र राज्य सदस्य मयुरीताई आळवेकर, समाजाचे गुरु शिवाजीराव आळवेकर, अमृत आळवेकर, अंकिता आळवेकर, समाजसेविका सुहासिनी आळवेकर तसेच हार्मोनी फाउंडेशन इचलकरंजी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे। याप्रसंगी शिवानी गजबर आणि जावेद पिंजारी यांनी नागरिकांना आवाहन केले की भ्रष्टाचार मुक्त आणि संवेदनशील नेतृत्व देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना संधी देणे ही काळाची गरज आहे। पैशांच्या प्रलोभनांना बळी न पडता समाजासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना लोकांनी पुढे आणले पाहिजे। या ऐतिहासिक पावलामुळे लोकशाही अधिक बळकट होत असून समाजातील वंचित घटकांना नव्या आशेची किरणे लाभत आहेत। प्रतिनिधी मंगेश बावचे, सतर्क लाईव्ह न्यूज, इचलकरंजी।